Welcome to this tutorial. In this tutorial, we'll learn environmental studies of standard 5th. Lesson number 2, motion of the earth, and this is video 2. In the last video, what we learned? Rotation, the earth's rotation and some part of the day and night. Okay, in this video we'll learn sunset and sunrise. Let's start. Now, before starting to the video, there is again one small experiment. Okay, now what is this? Let's see. Stick a red bindi on the globe. आपल्याला एक लाल कलरची बिंदी आपल्याला ग्लोब वरती लावायची आहे. ओके, सेट अप द प्रीवियस मॉडेल ऑफ द ग्लोब अँड द कॅन्डल. म्हणजेच कोणतं मॉडेल आपल्याला बघायचंय? म्हणजे आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे मॉडेल बघितलं होतं की नाही? एक लार्ज टेबल घेतला होता, त्याच्यामध्ये कॅन्डल लावली होती, त्याच्या अराउंड आपण एक बिग सर्कल ड्रॉ केला होता. हे मॉडेल आपल्याला परत एकदा सेट करायचं आहे. ओके, आणि अशा प्रकारे एक ग्लोबवरती एक छोटीशी रेड कलरची बिंदी लावायची आहे. टर्न द ग्लोब अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तो आपल्याला टर्न करायचा आहे. नोट when it is sunrise, noon and sunset at the location of the बिंदी. तुम्ही ग्लोबवरती ज्या ठिकाणी ती बिंदी स्टिक केली आहे, लावली आहे, त्या ठिकाणी आपण जसा जसा ग्लोब टर्न करतो त्यावेळेला आपल्याला 3 गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत. कोणत्या गोष्टी? त्या ठिकाणी कधी सनराईज होतो, त्या ठिकाणी आफ्टरनून कधी होते, आणि थर्ड काय आहे, त्या ठिकाणी सनसेट कधी होतो. स्लोली आपण तो ग्लोब रोटेट केला की आपल्याला काय दिसेल? त्या लोकेशनमध्ये सनराईज, सनसेट आणि आफ्टरनून कधी होतं त्याची आपल्याला आयडिया येईल. ओके, आपल्याला इथे काय दिसतंय? डे अँड नाईट ऑन द ग्लोब. ज्या ठिकाणी उजेड आहे त्या ठिकाणी ऑब्व्हियसली सगळीकडे सध्या दिवस आहे, आणि अर्थच्या ज्या भागामध्ये आपल्याला डार्क आहे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? त्या ठिकाणी त्या वर्ल्डच्या पार्टमध्ये ऑब्व्हियसली नाईट आहे. ओके, आफ्टर वन सनराईज नोट वेन द नेक्स्ट वन ऑकर्स ॲट द बिंदी. अजून एक दुसरी गोष्ट आपल्याला इथे काय बघायची आहे की ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी बिंदी लावलेली आहे त्यावेळेला एक सनराईज झाल्यानंतर ना दुसरा सनराईज होण्यासाठी किती वेळ लागला? ओके, दुसरा सनराईज येण्यासाठी पिरियड किती लागतो? यू विल सी दॅट दिस हॅपन्स वेन द अर्थ कम्प्लीट्स वन रोटेशन, दॅट इज वेन इट मेक्स वन कम्प्लीट टर्न अराउंड इटसेल्फ. आपल्याला असं लक्षात येईल की दुसऱ्यांदा परत त्या बिंदी स्टिक केलेल्या ठिकाणी डे होण्यासाठी अर्थला पूर्ण एक रोटेशन तिच्या भोवती पूर्ण करावं लागतं. स्वतःभोवती ती जेव्हा पूर्ण एक रोटेशन पूर्ण करते त्या वेळेला बिंदी असलेल्या ठिकाणी आपल्याला परत एकदा सनराईज झालेला दिसतो. दिस पिरियड ऑफ द टाइम दॅट द अर्थ टेक्स टू कम्प्लीट वन रोटेशन इज कॉल्ड अ डे. अशा वेळेला ज्या वेळेला अर्थ स्वतःभोवती एक पूर्ण राऊंड कंप्लीट करते त्याला काय म्हणतात? डे. अ डे हॅज 2 पार्ट्स. मग त्या डेचे 2 आपण पार्ट केलेले आहेत. एक असतो तो डे टाइम आणि दुसरा असतो तो काय? नाईट टाइम. ओके, सिम्पली आपण त्याला काय म्हणतो? डे अँड नाईट. फॉर द पर्पज ऑफ मेजरिंग टाइम वी डिवाइड द होल डे इंटू 24 पार्ट्स. आपल्याला टाइम मेजर करता येण्यासाठी आपण तो जो डे आहे, एक पूर्ण डे, त्याला आपण 24 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणून आपण काय सांगतो? वन डे हॅज 24 hours, each of which is called an hour. आपण त्या एक एक तासाला काय म्हणतो? hour. 1 hour, 2 hour, 3 hour. In this way the whole day has 24 hours.
24 hours make 1 day. नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. नेक्स्ट पॉइंट आहे अ इयर. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 इयर कंप्लीट होतं. 1 इयर कंप्लीट होत असतानाच आपल्याला काय दिसेल, आपण आता हा जो ग्लोब आहे हा पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहे. पूर्ण राऊंड म्हणजे या पोझिशन पासून निघताना तो पूर्ण एवढी राऊंड कंप्लीट करेल, बरोबर. मग एवढी राऊंड पूर्ण कंप्लीट करून परत याच पोझिशनला येण्यासाठी त्याला जेवढा वेळ लागणार आहे त्याला काय म्हणतो आपण, 1 इयर. ओके. आता आपल्याला काय सांगितलंय, ज्या इन्स्ट्रक्शन सांगितल्या त्याप्रमाणे आपण तो ग्लोब मूव्ह करायचा. कसा करायचा ते बघूयात. मूव्ह द ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबल. ॲज यू डू दिस, keep rotating the globe and ensure that the axis does not change its orientation. आपल्याला याच्यामध्ये ज्या वेळेला आपण हा जो ग्लोब फिरवतो ना त्या सर्कलच्या भोवती, त्यावेळेला आपल्याला विसरायचं नाहीये की अर्थ जी आहे ती स्वतःभोवती रोटेट करते आणि पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती पण फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. यावेळेला आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ॲक्सिस, अर्थचा जो ॲक्सिस आहे तो चेंज नाही व्हायला पाहिजे. ओके, याची काळजी घ्यायची तो ग्लोब आपल्याला फिरवत असताना. इव्हेंच्युअली द ग्लोब विल कम बॅक टू इट्स ओरिजिनल प्लेस ऑन द सर्कल. अशाच प्रकारे ज्या वेळेला तो सनच्या भोवती फिरत असतो त्यावेळेला आपल्याला असं कळेल की परत ज्या ठिकाणाहून त्यांनी सुरुवात केली होती त्या ठिकाणी ग्लोब परत एकदा आलाय. ओके, स्टार्टिंग पोझिशन, त्याच्या स्टार्टिंग आणि एंडिंग पोझिशन सेम झालेल्या आहेत. This is how the earth revolves around the sun even as it rotates around itself. अशाच प्रकारे आपली पृथ्वी पण काय होतीये, सनच्या भोवती रोटेट करतीये आणि सिमिलरली ती स्वतःभोवती पण रोटेट होतीये. The period of time the earth takes to complete one revolution around the sun is called 1 year. ओके, द पिरियड ऑफ असा पिरियड की ज्याच्यामध्ये अर्थ स्वतःभोवती रिव्हॉल्व करत असताना सूर्याभोवती पण रिव्हॉल्व होते, या पिरियडला आपण काय म्हणतोय, 1 इयर. परत एकदा आपण डेफिनेशन बघूयात. द पिरियड ऑफ टाइम द अर्थ टेक्स टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड द सन. सन भोवती कम्प्लीट करण्यासाठी अर्थला जेवढा टाइम, 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी अर्थला जेवढा टाइम लागतो त्याला काय म्हणतो आपण, 1 इयर. 1 इयर कंटेन्स 365 डेज अँड 6 hours इन अ इयर. एका वर्षामध्ये 365 डेज आणि 6 hours असतात. अशा प्रकारे 1 इयर आपण काउंट करतो. ओके, लेट्स सी द नेक्स्ट पार्ट, that is a leap year. What is a leap year? Let's see. In the Gregorian calendar, the year is taken to have 365 days. Gregorian calendar प्रमाणे आपल्याला 1 year मध्ये किती डेज आहेत, 365 डेज आहेत. ओके, it means that it counts 6 hours less every year. अशा प्रकारे आपल्याला माहिती, आपण आता काय बघितलं होतं की एका वर्षात 365 डेज अँड 6 hours एवढा टाइम आहे. पण ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये वरचे जे 6 hours आहेत ते काउंट होतच नाहीयेत. आपण फक्त 365 डेजच काउंट करतोय, बरोबर. म्हणजे दरवर्षी आपण 6 hours लेस काउंट होतात, 6 तास आपले लेस काउंट होतात. दॅट मेक्स 24 hours और 1 day इन एव्हरी 4 years. अशाच प्रकारे आपण जर टेबल काउंट केला सगळ्यांनी 6चा, बघा तुम्ही, 6 1 जा 6, 6 4 जा आपण 24 असं म्हणतो, बरोबर. म्हणजे 4 जा, म्हणून आपल्याला इथं काय कळतंय की आफ्टर एव्हरी 4 years त्याच्यामध्ये काय होतंय, 24 hours आपले लेस काउंट होतात. ओके, टू मेकअप फॉर दिस लॉस्ट 1 day, the month of February in the Gregorian calendar has an extra day every 4th year. Okay,
म्हणून ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये फेब्रुवारीच्या महिन्यात आपल्याला एक्स्ट्रा 1 डे असतो. ओके, आफ्टर एव्हरी 4 इयर, प्रत्येक चौथ्या वर्षानंतर ना आपल्याला ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो. दॅट इयर इज कॉल्ड ए लीप इयर. आणि अशाच वर्षाला आपण काय म्हणतो मग? लीप इयर. म्हणजेच त्या दिवशी नक्कीच, आता जर नॉर्मल इयरमध्ये आपले 365 डेज असतील तर मला सांगा, ज्या वेळेला लीप इयर असेल तर तिकडं आपला डेजचा काउंट किती होईल? 366 इन्स्टेड ऑफ 365. बरोबर. अँड फेब्रुवारी मंथ हॅज 29 डेज इन्स्टेड ऑफ 28 डेज. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतील मग त्यावेळेला? 29 डेज instead of a 28 days. Okay, let's see the next part. Do you know? You know that the length of a day and night is not always equal. This happens because of the Earth's inclined axis and its revolution around the sun. काय म्हणलंय? लेंथ ऑफ द डे आणि नाईट हे सेम आहेत का? म्हणजेच काय, आपण जर आता 24ला इक्वली डिवाइड केलं, इक्वली डिवाइड करतो म्हणजे आपल्याला त्याला काय करावं लागेल? इक्वल डिवाइड करायचं असेल तर मला 24चे 2 इक्वल पार्ट करावे लागतील. ते कसं करणार आपण? मी जर 24ला 2नी डिवाइड केलं, 2नी डिवाइड केलं तर मला काय मिळतंय? 12. मग 12 आवर्सचा डे आणि 12 आवर्सची नाईट आहे का आपल्याकडे? नाही. आपल्याकडे नाईटचा टाइम थोडा कमी असतो आणि डेचा टाइम जास्त असतो. ओके, दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द अर्थ्स इन्क्लाइन्ड ॲक्सिस. आणि आपण काय, हे कशामुळे होतं आपण बघितलं तर अर्थचा जो ॲक्सिस आहे तो कसा आहे चिल्ड्रन? इन्क्लाइन्ड आहे. बरोबर. आणि त्याच्याभोवती आपल्या अर्थचं रिव्हॉल्युशन चालू आहे अँड इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन. या सगळ्या बेसवरून आपलं डे आणि नाईटचे जो टाइम आहे तो अनइक्वल आहे. इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर बिटवीन 22 मार्च अँड 23 सप्टेंबर द डेज आर लॉंगर दॅन द नाईट. बघा काय म्हणलंय, नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे जे नॉर्थ साईडच्या पार्ट येतो त्यामध्ये 22 मार्च आणि 23 सप्टेंबर हे काय आहे? 22 मार्च जो आहे तो सगळ्यात मोठा दिवस काउंट होतो. म्हणजे त्यावेळेला जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाश त्या भागावरती पडत असतो. आणि 23 सप्टेंबर हा सगळ्यात छोटा डे काउंट होतो. म्हणजे त्यावेळेला नाईट लवकर होते. ओके, देअरफॉर इट इज वॉर्मर देअर. म्हणून त्या ठिकाणी काय असतं? जास्त वॉर्म असतं, जास्त गरम असतं. ओके, दॅट इज इट इज समर इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर. म्हणजेच तिकडं उष्ण असणार आहे, समर असतो. हाऊएव्हर ड्युरिंग दिस सेम पिरियड इन द साऊथर्न हेमिस्फिअर, त्याच वेळेला साऊथर्न हेमिस्फिअर मध्ये काय आहे? द नाईट्स आर लॉंगर दॅन डेज. बघा त्या ठिकाणी रात्र जास्त आहे, नाईट्स आर लॉंगर. ओके, द ॲज कम्पेअर टू द डेज. द अर्थ गेट्स लेस हीट इन दिस पार्ट्स अँड देअरफॉर इट इज विंटर इन द साऊथर्न हेमिस्फिअर. ऑब्विसली जर सनरेज तिकडे येत नसतील तर आपल्याला काय माहिती की ते जे पार्ट आहेत ते थंड असणार आहेत. ओके, द अर्थ गेट्स लेस हीट. त्यामुळे त्या भागामध्ये अर्थला लेस हीट मिळते आणि त्या ठिकाणी म्हणून साऊथर्न हेमिस्फिअर मध्ये काय असतं चिल्ड्रन? जास्त प्रमाणामध्ये थंडी असते. इन द पिरियड ऑफ 23 September to 22 March, the days are longer than the nights in the southern hemisphere. या वेळेला या ठिकाणी डेज मोठे असतात आणि नाईट्स लहान असतात. इट गेट्स मोर हीट अँड इट इज समर देअर. ॲट दॅट टाइम तिथं काय असतं? समर असतं. ओके, इन दिस पिरियड इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर इट इज नाईट्स दॅट आर लॉंगर. आणि त्या पिरियडमध्ये आपल्याकडे बघा 23 सप्टेंबर पासून 22 मार्च पर्यंत म्हणजे आपण म्हणतो थंडीचा पिरियड, जेणेकरून आपल्याकडे थंडीमध्ये रात्र लवकर होते आणि
दिवस हा थोडा वेळच असतो, थोडा लहान असतो ॲज कम्पेअर टू द नाईट. डेज आर बीट डेज टाइम आर बीट लेस ॲज कम्पेअर टू द नाईट. ओके. द नॉर्थन हेमिस्फिअर गेट्स लेस हीट अँड इट इज विंटर देअर. आणि म्हणूनच आपल्याला आता परत इथे सनची हीट आपल्याला कमी मिळते त्या पिरियडमध्ये. नाईट लवकर होत असल्यामुळे सनची लाईट आपल्याला कमी मिळते आणि त्याच्यासाठीच आपल्याकडे हीट कमी मिळत असल्यामुळे तिथे आपल्याकडे काय चालू असतं, मग विंटर चालू असतं त्या पिरियडमध्ये. ओके. नोट दॅट देअर मे बी डिफरन्सेस इन दीज डेट्स ड्यू टू द लीप इयर. एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आफ्टर एव्हरी 4 इयर आपल्याकडे काय असतं, लीप इयर असतं. म्हणून प्रत्येक वेळेला 22 मार्च आणि 23 सप्टेंबर हेच डेज असतील. लीप इयरमुळे ते डेज चेंज होऊ शकतात. तेच डेज असतील का, नाही, असं नाही होणार. लीप इयरमुळे डेज पुढे मागे होऊ शकतात. इन इंडिया समर द रेनी सीझन अँड विंटर आर कन्सिडर्ड टू बी द मेन सीझन्स. आपल्या इंडियामध्ये समर, द रेनी सीझन आणि विंटर सीझन हे 3 सीझन्स आपण कन्सिडर करतो, बरोबर, समर, विंटर आणि रेनी. वी ऑल्सो डिवाइड द इयर इंटू 6 सीझन्स. आणि आपण इयर पण वेगळ्या वेगळ्या 6 इयर्स मध्ये डिवाइड केलेले आहे. व्हॉट आर देअर नेम्स ऑफ दॅट, व्हॉट आर देअर नेम्स? वसंत, ग्रीष्मा, वर्षा, शरद, हेमंत अँड शिशिर. These are the 6 seasons in which we divide whole 1 year. We'll continue the next part of the lesson in the next video. Thank you.